नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जो काही टेट काल जो आहे तर तो निकाल सध्या बघा जाहीर झालेला आहे आणि कालच्या दिवसाला 6,000 जवळपास जे एपीआर उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता। तर त्यापैकी जवळपास 2789 एवढ्या उमेदवारांचा निकाल आहे तर तो जाहीर झाला आहे। आता बरेचशा उमेदवारांमध्ये जो काही प्रश्न आहे की सध्या मागच्या जो काही 2 लाख प्लस उमेदवारांचा निकाल जाहीर झाला आणि आताच्या घडीला 2700 प्लस उमेदवारांचा निकाल जाहीर झाला। तर ह्याच्यामध्ये जे काही मार्क आहे तर ते मार्क देखील मोठ्या प्रमाणावर सध्या बघा आपल्याला कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे। आता ह्या निकालामध्ये जे काही सध्या उमेदवारांचे मार्क आलेले आहेत तर त्या मार्काचा अनुषंगाने सध्या पहिल्या यादीमध्ये ज्या उमेदवारांचे मार्क आहे तर त्यानुसार सध्या बघा जे काही कट ऑफ असेल किंवा जो सेफ स्कोर असेल किंवा मेरिट असेल तर ती मेरिट सध्या बघा हाय किंवा कमी त्या ठिकाणी होऊ शकते का, तर त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचं हे चॅनल असणार आहे, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जे काही एपीआर उमेदवार आहे तर ते एपीआर उमेदवार जवळपास 11 ते 15 हजारादरम्यान एपीआर उमेदवार संपूर्ण परीक्षेमध्ये समाविष्ट झाले होते। आता त्याच्यापैकी जो काही फेज ह्या ठिकाणी पहिली यादी लागली होती त्या यादीमध्ये बहुतेक उमेदवार एपीआर उमेदवारांचा निकाल जाहीर झाला होता, परंतु काही अंशी 6,000 प्लस जे काही उमेदवार आहे तर त्यांचा जो काही डीएड बीएड संदर्भात निकाल असेल तर तो निकाल सध्या जाहीर झाला नसल्यामुळे त्यांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या परीक्षा परिषदेला बघा पाठवला न होता आणि त्यामुळे त्यांचा जो टेटचा निकाल आहे तर तो होल्ड ठेवण्यात आला होता। परंतु कालच्या दिवसाला जवळपास 2789 एवढ्या उमेदवारांचा निकाल आहे तर तो इथं जाहीर झाला आहे। तर त्या अनुषंगाने इथं सूचना देखील आहे, तर इथं तुम्ही बघू शकता 6,320 एवढ्या उमेदवारांचा राखीव निकाल होता तर तो निकाल जवळपास या ठिकाणी 2789 उमेदवारांचा आता जाहीर झाला आहे। आता ह्या 2789 उमेदवारांमध्ये जे काही मार्क आहे तर ते मार्क नेमके कशा पद्धतीचे या ठिकाणी बघा मिळालेले आहे ते देखील तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की जी काही मेरिट आहे तर ती मेरिट सध्या हाय जाऊ शकते का किंवा कमी होऊ शकते किंवा कोणत्याही प्रकारचा फरक होणार नाही, तर तो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी तुम्हाला जी काही लिस्ट आहे तर ती लिस्ट सध्या बघा इथं स्क्रीनवर दिसत आहे। आता हा जो निकाल आहे तर हा निकाल सध्या बघा कालच्या दिवसाला जाहीर झाला आहे। आता ह्याच्यामध्ये 49 जे काही पेजची ही PDF आहे, ह्या PDF मध्ये जवळपास या ठिकाणी 2789 एवढ्या उमेदवारांचा हा निकाल आहे। आता ह्या निकालामध्ये जे काही मार्क आहे तर ते मार्क सर्वात जास्त बघा या ठिकाणी आपण महत्त्वाचं ॲनालिसिस करणार आहोत। आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही मार्क बघितले तर मार्क जे आहे तर सर्वात जास्त जे काही मार्क आहे तर ते मार्क ह्या निकालामध्ये आपल्याला जवळपास 155 मार्काचा जो काही एक उमेदवार आहे तर तो एक उमेदवार सध्या इथं पाहायला मिळाला आहे। आता ह्याच्यामध्ये संपूर्ण ही जी काही PDF आहे तर ही PDF बघा आपण ॲनालिसिस केली आहे, तर ह्याच्यामध्ये जो काही हायेस्ट आहे तो देखील तुम्हाला दाखवतो। इथं तुम्ही बघू शकता 151 मार्काचा फक्त एकच उमेदवार इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता इथे जवळपास 140 किंवा 150च्या वर जवळपास जे उमेदवार आहे तर ते उमेदवार साधारण 5 ते 7 उमेदवार आपल्याला ह्या लिस्टमध्ये पाहायला मिळतील। एवढे उमेदवार आहे तर ते उमेदवार फक्त लिस्टमध्ये आहे। परंतु ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे जे काही उमेदवार आहे सर्वात जास्त उमेदवार म्हणजे इथे 90% वरती जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना फक्त 2 डिजिटमध्ये जे मार्क आहे तर ते मार्क इथं मिळालेले सर्वात जास्त पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो, इथं तुम्ही बघू शकता जे काही मार्क आहे तर ते 2 डिजिटमध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये 41 मार्क आहे, 46, 45, 48, 17 मार्क आहे। त्यानंतर इथं बघा 113 मार्क एक उमेदवार आला 3 डिजिट असलेला मार्कवाला। त्यानंतर 98, 65, 77, 87, 80 अशा पद्धतीचे जे काही एव्हरेज स्कोर आहे तर तो एव्हरेज स्कोर ह्या ठिकाणी बघा उमेदवारांना मिळालेला आहे। आता ह्याच्यामध्ये हे उमेदवार जे काही नवीन असल्यामुळे जो काही स्कोर असेल तर तो स्कोर मे बी ह्यांचा ह्या ठिकाणी कमी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण परीक्षा पद्धती जी होती तर ती सध्या बघा काही उमेदवारांना जे काही नवीन होते एपीआर उमेदवार तर त्यांना माहिती नव्हती, बरोबर। आता इथे 25 मार्क, 59 मार्क, 92 मार्क, 68 मार्क, 80 मार्क अशा पद्धतीचा जो स्कोर आहे तर तो स्कोर इथं आलेला आहे। आता ही संपूर्ण PDF आपण ॲनालिसिस केली तर ह्यापैकी आपण जे काही मागची सध्या बघा 2 लाख प्लस जे उमेदवारांची PDF आहे तर ती देखील आपल्याकडे आहे, ते देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल। आता ही जी PDF आहे तर ही PDF सध्या जी काही रँक आहे तर त्या रँकनुसार सध्या बघा इथं लावलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितले तर एका मार्कावरती
या ठिकाणी बहुतेक उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळतात. जे हायेस्ट उमेदवार आहे तर त्या एका मार्कावरती जवळपास आपल्याला 50-50, 40-40, 100-100 एवढे उमेदवार सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता इथे जर आपण विचार केला तर इथे हायेस्ट आपला 190 मार्काचा हायेस्ट ह्या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये पाहायला मिळाला आहे, बरोबर. आता ह्यापैकी जर तुम्ही इथं विचार केला तर इथं आपण एक यादी बघूया. तर इथे 155 पैकी जे काही वरचे उमेदवार आहे 155 किंवा 156 जवळपास इथे 826 किंवा 800 दरम्यान जे उमेदवार आहे तर ते उमेदवार 156च्या वरचे उमेदवार आपल्याला फक्त 800 उमेदवार इथं पाहायला मिळत आहे, बरोबर. आता ही जी काही यादी आहे ह्या यादीमध्ये बरेचसे जे स्कोर आहे तर ते स्कोर आपल्याला इथं एक एक मार्कावरती 50-50, 100-100 उमेदवार देखील पाहायला इथं बघा मिळत आहे. आता ह्या यादीमध्ये आणि जी सध्या कालच्या दिवसाला APR उमेदवारांची यादी इथं जाहीर झाली आहे तर ह्या यादीमध्ये जो काही मेरिट असेल तर ती मेरिट सध्या बघा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फरक त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळणार नाही. एखाद्या जो काही हायेस्ट उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा मागे पुढे बघा जे काही उमेदवार असेल तर ते उमेदवार त्याच्या 1-2 ह्या ठिकाणी बघा पुढे येऊ शकतात आणि सर्वसाधारण जे काही 2 डिजिटचे उमेदवार आहे, बरोबर. 2 डिजिटचे जे उमेदवार आहे म्हणजे 99 मार्क पासून जे खाली येतात 2 डिजिटवाले तर 0 मार्कपर्यंत, तर असे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार ह्या जे काही लिस्ट लागलेली आहे 2789 उमेदवारांची तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या पाहायला आपल्याला मिळते. म्हणजे जी काही मेरिट असेल किंवा जे प्रत्येक प्रवर्गाचा त्या ठिकाणी कट ऑफ असेल तर तो कट ऑफ जास्त काही सध्या बघा हे जे काही नवीन निकाल लागलेला आहे तर ह्या निकालामुळे फरक त्या ठिकाणी पडणार नाही. कारण ह्या लिस्टमध्ये सर्वात जास्त जे काही स्कोर आहे तर तो स्कोर फक्त 2 डिजिटचा आपल्याला सर्वात जास्त इथे पाहायला मिळतोय, बरोबर. आता हे 2 डिजिट असले तर त्याच्यामध्ये 70, 78, 88, 85, 90 असा जो काही एव्हरेज स्कोर आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो तर तो स्कोर इथं सध्या मिळालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या समांतर आरक्षणामध्ये असेल आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं बघा त्या ठिकाणी आरक्षण असेल हॉरिझॉन्टलमध्ये तर अशा उमेदवारांचा स्कोर इथं कमी जरी राहिला तरी देखील त्यांना मे बी जी काही संधी आहे तर ती संधी त्या ठिकाणी मिळू शकते. तसंच जे काही कॅटेगरीमधले उमेदवार आहे ज्यांचं गणित विज्ञान विषय असेल किंवा मग या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचे उमेदवार असेल, बरोबर, हिंदी मीडियमचे उमेदवार असेल तर अशा उमेदवारांचा जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघा खूप कमी त्या ठिकाणी येत असतो. तर अशा उमेदवारांना देखील इथं संधी त्या ठिकाणी मिळू शकते. आता इथं बरीचशी यादी आपण बघितली त्याच्यामध्ये इथं 155, 141 असे 1-2 उमेदवार फक्त आपल्याला ह्या लिस्टमध्ये पाहायला मिळत आहे. तर ह्या लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचं नाव आहे तर त्यांनी बघा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. आता ही लिस्ट सध्या जे मार्क आहे तर ते मार्क हायेस्टपासून कमी मार्कपर्यंत सध्या आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. तर त्या अनुषंगाने ह्याच्यामधले जे टॉपचे उमेदवार किती आहे तर ते किती तुम्हाला सविस्तर अजून देखील ह्या ठिकाणी बघा आपण पुढच्या व्हिडिओमधून माहिती तुमच्यापर्यंत देणार आहोत. तरी देखील ह्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात ही संपूर्ण लिस्ट आपण बघितली आहे. तर ह्या लिस्टमध्ये जवळपास 80 ते 90% उमेदवारांना फक्त 2 डिजिटचे जे मार्क आहे तर ते मार्क इथं सर्वात जास्त मिळालेले पाहायला मिळत आहे. म्हणजे तुमचा जो काही स्कोर असेल फर्स्ट लिस्टमधला तर त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांना 3 डिजिटमध्ये त्या ठिकाणी गुण मिळालेले आहे, मार्क मिळालेले आहे तर अशा उमेदवारांचा जो होप्स आहे तर तो होप्स या ठिकाणी बघा तुम्ही ठेवू शकतात. आता ह्याच्यामध्ये जर हायेस्ट जर बघितला तर हायेस्ट ह्या लिस्टमध्ये जवळपास या ठिकाणी 176 मार्काचा हायेस्ट आपल्याला पाहायला इथं बघा मिळतोय. ह्या ठिकाणी 176 मार्काचा एक उमेदवार पाहायला मिळतोय, बरोबर. तर असे जे आहे तर फक्त हे 1-2 उमेदवारच जे हायेस्ट मार्क घेतलेले उमेदवार पाहायला मिळत आहे. नाहीतर कोणाचे 34 मार्क, 55 मार्क, 87, 59, 82, 81, 84, 91, 68, 50, 80, 114 अशा प्रकारचेच मार्क ह्या लिस्टमध्ये खूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मग जो काही मेरिट आहे तर ती मेरिट बघा या ठिकाणी जास्त काही मागे पुढे होणार नाही. उलट ह्या उमेदवारांना जे काही आता मार्क मिळालेले आहे तर हे सध्या बघा कमी प्रमाणात आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर सध्या तरी ही लिस्ट इथं जाहीर झालेली आहे. तर जवळपास 2700 एवढे उमेदवार ह्या लिस्टमध्ये प्रविष्ट झालेले आहेत. आता हे संपूर्ण APR उमेदवार असणार आहे. तर ह्यांचं जे काही स्कोर कार्ड असेल तर ते स्कोर कार्ड बघा डाउनलोड करून घ्या जेणेकरून पुढील भरती प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं तुमचं जे काही स्कोर कार्ड आहे तर ते महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यासाठी 31 तारीख ही लास्ट मुदत असणार आहे. त्याच्यानंतर कोणतीही मुदतवाढ असेल तर ती बघा मिळणार नाही. म्हणून आत्ताच ज्या उमेदवारांचं स्कोर कार्ड डाउनलोड केलं नसेल तर आपल्या वैयक्तिक लॉग इनला सध्या डाउनलोड करून घ्या, व्यवस्थित त्याची प्रिंट करा
1-2 उमेदवारांना किंवा आपल्या मित्रांना ईमेलवरती देखील तो पाठवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आवश्यकता वाटली तर त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकतात. कारण मागच्या भरतीमध्ये देखील बरेचशा उमेदवारांचं स्कोर कार्ड आहे, तर ते सध्या बघा त्या ठिकाणी गहाळ झालं होतं आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रिंट नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणी पुढे निर्माण झाल्या होत्या. तर हे 31 तारखेपर्यंत सध्या काढून घ्या. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही यादी आहे, तर ती यादी सध्या बघा इथं लागलेली आहे. तर ज्या उमेदवारांना जो स्कोर आलेला आहे चांगल्या पद्धतीने, तर त्यांना बघा नक्कीच जी काही संधी आहे, तर ती संधी सध्या मिळणार आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. ह्याविषयी तुम्हाला काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तुमचे जर मार्क ह्या ठिकाणी बघा चांगले असेल तर तुमची संधी जी आहे, तर ती संधी तेवढीच त्या ठिकाणी वाढणार आहे. तर सध्या जे काही मेरिट असेल किंवा कट ऑफ असेल, सेफ स्कोर असेल, त्या अनुषंगाने देखील मागे व्हिडिओ आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. अजून तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ सध्या बघा पाहिजे ते देखील कमेंट करा. त्याच्यावरती आपण योग्य तो व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येऊ. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.